ओके, गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडचा पॉईंट आपण पाहिला होता. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण एक 6 मेथड आपण त्याच्या पाहिल्या होत्या कार्बोक्सिलिक ॲसिडच्या. ओके, सो पहिली मेथड आहे त्याच्यामध्ये फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. तर त्याच्यामध्ये नायट्राइल्स बरोबर नायट्रोजनचं हायड्रोलिसिस केलं आपण, तर अमाइड फॉर्म होतं आणि अमाइडचं फर्दर हायड्रोलिसिस यूज कार्बोक्सिलिक ॲसिड. सेकंड मेथड पाहिली आपण फ्रॉम ॲसिड क्लोराइड्स अँड अनहायड्राइड्स. थर्ड पाहिली आपण फ्रॉम ईस्टर. ओके, ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. त्यानंतर फ्रॉम अल्किल बेन्झिन आपण फोर्थ पाहिली. आणि फिफ्थ पाहिली आपण त्याच्यामध्ये फ्रॉम अल्किन्स आपण ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग KMnO4. आणि लास्ट पाहिले आपण ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, आणि त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट होता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, सो लेट स्टार्ट विथ द फिजिकल प्रॉपर्टीज. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे आपली, दॅट इज हिअर फिजिकल प्रॉपर्टीची नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. ओके, आता नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, इंटरमॉलिक्युलर मॉलिक्युलचे इन बिटवीन असणारे फोर्सेस. सो हिअर द कार्बोनिल ग्रुप, कार्बोनिल म्हणजे कोणता? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. आता दिस कार्बोनिल ग्रुप इज कॉमन इन अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड ॲज वी सी अर्लियर. इन अल्डिहाइड्स अँड कीटोन द पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, आता हा जो बॉन्ड आहे ना, दिस बॉन्ड इज अ पोलर कोव्हॅलंट बॉन्ड, कार्बन अँड ऑक्सिजन. इथंच तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं आहे पहा, कार्बन आणि ऑक्सिजनचा दिस इज द पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. Okay, आता this polar covalent bond result, these compound contain dipole force of attraction. Okay, dipole interaction आहे याच्यामध्ये. Okay, this carbon and oxygen have a dipole force of attraction. The molecules orient in such a way as to have a oppositely polarized atom facing each other. Okay, आता कसं ओरिएंटेशन आहे याचं? तर कार्बन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे याच्यामध्ये, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. सो दिस डायपोल अट्रॅक्शन इन कार्बोनिल कंपाउंड्स. ओके, so here carbon carries partial positive, oxygen carries partial negative because this oxygen is electronegative. Okay, so carboxyl group of carboxylic acid contains OH bond. आता कार्बोक्सिलिक, this is for aldehyde ketone साठी झालं. ओके, कार्बोक्सिल ग्रुप हा जो आहे कार्बोक्सिल ग्रुप, C डबल बॉन्ड O मायनस. This carboxyl group in carboxylic acid contain OH bond which is responsible for formation of hydrogen bond. आता कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये एकतर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे. ओके, दस कार्बोक्सिलिक ॲसिड हॅव स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, म्हणून कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जो काय बॉन्डिंग आहे ते कसं आहे? स्ट्रॉंग आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसे आहे? अल्डिहाइड अँड कीटोनमध्ये काय आहे? डायपोल अट्रॅक्शन आहे कार्बोनिल कंपाऊंड. आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये काय आहे? देर इज अ हायड्रोजन बॉन्डिंग अँड हिअर कार्बोक्सिलिक ॲसिड हॅव स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्याच्यामुळे, हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. ओके, पुढचा पॉईंट आहे आपला याच्यामध्ये पहा, इथे आपल्याला नंबर ऑफ कार्बन ॲटम अल्डिहाइड्स आणि त्याचे बॉइलिंग पॉईंट दिलेत आपल्याला. पहा, पहिल्या याच्यामध्ये मिथेनॉल दिला आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट 252 केल्विन. इथेनॉल दिला आहे म्हणजे अल्डिहाइड आणि त्याचे बॉइलिंग पॉईंट दिले त्याच्यामध्ये, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटेनॉल. ओके, बॉइलिंग पॉईंटच्या वेळेस आपण ते पाहूया. आता इथे आपला पुढचा पॉईंट आहे फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ओके, फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ओके, आता पहा फिजिकल स्टेट म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये? फॉर्मल्डिहाइड काय आहे? गॅस आहे रूम टेम्परेचरला, आणि त्याचा ऑर्डर कसा आहे? इरिटेटिंग ऑर्डर. असिटाल्डिहाइड इज एक्स्ट्रीमली व्होलेटाईल कलरलेस लिक्विड. असिटाल्डिहाइड लिक्विड आहे, फॉर्मल्डिहाइड गॅस आहे. हायर अल्डिहाइड्स हॅव अ प्लीझंट ऑर्डर, म्हणजे पुढच्या असिटाल्डिहाइडच्या पुढच्या आहे त्यांना प्लीझंट ऑर्डर आहे. ॲसिटोन इज अ लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, ॲसिटोन लिक्विडमध्ये आहे आणि ह्याचं प्लीझंट ऑर्डर, बट मोस्ट ऑफ द हायर कीटोन्स हॅव अ ब्लँड ऑर्डर्स. ओके, ॲसिटोनला प्लीझंट ऑर्डर आहे पण बाकीचे ऑर्डर ब्लँड ऑर्डर आहे त्याच्यामध्ये. इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट इन द होमोलोगस सिरीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन आर लिस्टेड इन द टेबल. ओके, आता बॉइलिंग पॉईंट काय होतात? इन्क्रीज होतात. ॲज वी नो देर इज अ इन्क्रीज इन बॉइलिंग पॉईंट, इन्क्रीज इन बॉइलिंग पॉईंट. पहा इथे तुम्हाला दिसतंय
अल्डिहाइड आहे, मिथेनॉल आहे, त्याचा 252 आहे, आणि होमोलोगस सिरीज म्हणजे सिक्वेन्शली त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट तुमचा इन्क्रीज होताना दिसतो. 252 केल्विन मिथेनॉलचा आहे, इथेनॉलचा 294 केल्विन आहे, प्रोपेनॉलचा 319, ब्युटेनॉलचा 348, पेंटेनॉल 376 केल्विन, अँड हेक्झॅनॉल 392 Kelvin. Okay, that will increases with the homologous series. Okay, and the reason is that molar mass is increases. During homologous series, molar mass increases, and since molar mass increases, their melting point, their boiling point goes on increasing. Okay, so here carboxylic acid, ketone, and aldehydes, their boiling point increases. Okay, so let's see here solubility of aldehydes and ketones. Solubility of aldehydes and ketones. आता solubility काय बा? Solubility is nothing but the amount of solute dissolved in a specific volume of a solvent. आता oxygen atom of carbonyl group can involve in hydrogen bonding with water molecules. Okay, carbonyl group जो आहे इथे कार्बोनिल ग्रुप आहे पहा आपला, तर याचा जो ऑक्सिजन ॲटम आहे आणि हा काय करू शकतो, हायड्रोजन बॉन्डिंग. पहा इथं कार्बोनिल ग्रुप आहे हा, आणि याने हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म केले वॉटर मॉलिक्युल. हे डॉटेड लाईन दिसते ना, त्या डॉटेड लाईन इज नथिंग बट इट्स शोईंग हायड्रोजन बॉन्डिंग इन कार्बोनिल कंपाऊंड विथ वॉटर. आणि मग ही हायड्रोजन बॉन्डिंगमुळं काय होतं आहे सोल्युबिलिटीमध्ये, लोअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर वॉटर सोल्युबल. हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म केल्यामुळे लोअर अल्डिहाइड्स म्हणजे फॉर्मल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड, प्रोपिओनल्डिहाइड किंवा कीटोन जे आहे, ॲसिटोन आहे किंवा पुढचं ब्युटेनोन आहे, दीज आर सोल्युबल इन वॉटर. सोल्युबल इन वॉटर का? कारण वॉटर बरोबर ते हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात. पण ॲज द मोलर मास इन्क्रीजेस, molar mass increases, hydrocarbon part of the molecule increases, which cannot form hydrogen bondings, and water solubility decreases. म्हणजे जसं मोलर मास तुमचं इन्क्रीज होईल, तुमचं नंबर ऑफ हायड्रोकार्बनची चेन इन्क्रीज होईल, तसं तुमची सोल्युबिलिटी डिक्रीज होईल. म्हणजे लोअर मेंबर्स आर सोल्युबल इन वॉटर बट हायर मेंबर्स आर इनसोल्युबल इन वॉटर. ओके, आता पहा याच्यामध्ये दिलं आहे त्यांनी फिजिकल स्टेट, बॉइलिंग पॉईंट अँड सोल्युबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता इथं हा जो चार्ट दिसतोय तुम्हाला, हा कार्बोक्सिलिक ॲसिडचा आहे. इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता कसं इन्क्रीज होते पहा, फॉर्मिक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड आहे, प्रोपेनोइक ॲसिड आहे, ब्युटेरिक ॲसिड आहे आणि व्हॅलेरिक ॲसिड आहे. आणि यांचे बॉइलिंग पॉईंट इथे दिलेत पहा, दिसतंय तुमचं. फॉर्मिक ॲसिडचं आहे 373 आणि 391, 414, 437, 416. जसं तुमचं मोलर मास इन्क्रीज होईल तसं तुमचं त्याचा बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होईल. म्हणजे अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक सेम पॅटर्न आहे इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट्स. बॉइलिंग पॉईंटचा इन्क्रीज होते विथ इन्क्रीज इन मोलर मास. ओके, पुढचा पॉईंट आपला फिजिकल स्टेट, बॉइलिंग पॉईंट अँड सोल्युबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक. आता अल्डिहाइड आणि कीटोन आपलं फिनिश झालं. आता कार्बोक्सिलिक ॲसिड पहा, लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड अप टू 9 कार्बन, म्हणजे 9 कार्बनपर्यंत ते कसे कलरलेस लिक्विड आहे विथ इरिटेटिंग ओडर्स, म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. C9 पर्यंत जे काय आहेत कार्बोक्सिलिक ॲसिड ते सर्व कसे आहेत, लिक्विडमध्ये आहेत आणि इरिटेटिंग ओडर आहे. द हायर होमोलॉग्स आर कलरलेस, ओडरलेस, वॅक्स लाईक सॉलिड्स. म्हणजे हायर होमोलॉग कसे आहेत, सॉलिडमध्ये आहेत. हॅव अ व्होलॅटिलिटी, हॅव लो व्होलॅटिलिटी. बॉइलिंग पॉईंट ऑफ लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर लिस्टेड. ओके, जो काय हे पाहिलं आपण बॉइलिंग पॉईंट, कार्बोक्सिलिक ॲसिडचं बॉइलिंग पॉईंट पाहिलं आपण. त्याच्यामध्ये फॉर्मिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, प्रोपेनोइक ॲसिड, ब्युटेरिक ॲसिड, व्हॅलेरिक ॲसिड. ओके, त्याचं बॉइलिंग पॉईंट आपण ऑलरेडी स्टडी केलं. कार्बोक्सिलिक ॲसिड हॅव हायर बॉइलिंग पॉईंट्स दॅन दोज ऑफ अल्केन्स, इथर्स, अल्कोहल्स, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ऑफ अ कम्पेरेबल मोलेक्युलर मासेस. आता जे काही कम्पेरेबल मोलेक्युलर मासेस जर पाहिले आपण, अल्केन, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिडच्या कम्पॅरिझनमध्ये अल्कोहलचे आहेत, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, अल्केन्स आहे, इथर्स आहे, तर ह्याचे हायर आहेत. कशाचे? कार्बोक्सिलिक ॲसिडचे. का हायर आहेत? रिझन दिलं त्यांनी, लिक्विड फेज कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म अ डायमर विथ 2 मॉलिक्युल्स आर हेल्ड बाय 2 हायड्रोजन बॉन्ड. आता डायमर म्हणजे काय? डाय म्हणजे 2, मर्स म्हणजे युनिट, 2 युनिट कंबाईन होतात बाय युझिंग हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, इथे दिसतं तुम्हाला पण डायमर फॉर्म झालेला. हा एक कार्बोक्सिलिक
ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिडचा, आणि हा एक आहे. आणि इथे मध्ये दिसते तुम्हाला डॉटेड दिसतंय, हा ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज पार्शियल निगेटिव्ह, आणि हा हायड्रोजनचा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, आणि दॅट विल फॉर्म अ डायमर. दोन मॉलिक्यूल कंबाईंड होतात. इथे पण हायड्रोजन बॉन्डिंग तयार झालं आहे, आणि द हायड्रोजन बॉन्डिंग हेल्ड टुगेदर बाय अ डायमर, दॅट डायमर हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. आणि डायमरमुळं त्याचा मोलर मास इन्क्रीज होतं, आणि मोलर मास इन्क्रीज झालं की त्याचं बॉइलिंग पॉईंट काय होतं, इन्क्रीज होतं, म्हणून त्याचं बॉइलिंग पॉईंट जास्त ॲज कम्पेअर टू द अदर्स. ओके. पाहता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल पहा, अल्केनचं बॉइलिंग पॉईंट आहे, मॉलिक्युलर मास 58 आहे, तर त्याचं 272 आहे. इथरचं मोलर मास 60 आहे, त्याचं 281 आहे. अल्डिहाइडचं 322 आहे. कीटोनचं 329 केल्विन आहे. अल्कोहोलचं 60 त्याचं मॉलिक्युलर, म्हणजे हे जे दिसतं ना, हे मॉलिक्युलर मास सर्वांचे सेम आहेत. अल्केन, इथर, अल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल, कार्बोक्सिलिक ॲसिड. पण इथं जर कम्पॅरेबल मॉलिक्युलर बॉइलिंग पॉईंट जर पाहिला आपण इन कम्पॅरिझन द मोलर मास, बॉइलिंग पॉईंट इन कम्पॅरिझन द मोलर मास, तर कार्बोक्सिलिक ॲसिडचा जो काय बॉइलिंग पॉईंट आहे 391 आहे. म्हणजे मोलर मास तर सेम आहे. आपल्याला त्याचं ट्रेंड माहिती आहे, मोलर मास इन्क्रीज झाला की बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो किंवा मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज होतो. पण इथं मोलर मास यांचं सेमच आहे, पण बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. का? कारण इट फॉर्म अ डायमर्स. ओके. सो याच्यामध्ये पुढचा पॉईंट आहे आपला, लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड कंटेन अप टू 4 कार्बन्स आर मिसिबल इन वॉटर. आता लोअर मेंबर परत सोल्युबल आहे, हायर मेंबर इनसोल्युबल आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, सोल्युबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इन वॉटर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन मोलर मास. कारण जशी चेन इन्क्रीज होईल तसं हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म व्हायची टेंडन्सी पण कमी होईल, आणि त्याच्यामुळं त्याचं जे काय आहे सोल्युबिलिटी आहे ती सोल्युबिलिटी डिक्रीज. इनिशियली ती जास्त आहे, इनिशियली चेन पण कमी असते, आणि हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे, दॅट विल फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्यूल. पण जशी चेन इन्क्रीज होईल तसं हायड्रोजन बॉन्डिंग काय होणार आहे, त्याच्यामध्ये डिक्रीज होणार आहे, आणि त्याच्यामुळं सोल्युबिलिटी डिक्रीजेस ऑफ कार्बोक्सिलिक. हायर मेंबर्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर ड्यू टू इन्क्रीज इन वॉटर हेटिंग इंटरॅक्शन ऑफ हायड्रोकार्बन पार्ट विथ वॉटर. म्हणजे काय होतं, हायड्रोकार्बन पार्ट वॉटरला बरोबर बॉन्ड फॉर्म करत नाही. दिस इज कॉल्ड वॉटर हेटिंग टेंडन्सी. ओके. सिमिलरली aromatic acid like benzoic acid are practically insoluble in water at a room temperature. Okay, but it is soluble in a organic solvent like ether, alcohol and benzene. ether, alcohol आणि बेन्झिन मध्ये ते सोल्युबल आहे. ठीक आहे. सो जनरल ट्रेंड जर पाहिला तुम्ही फिजिकल स्टेट किंवा बॉइलिंग पॉईंट, तर बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ द मोलर मास, किंवा होमोलोगस सिरीजमध्ये जशी चेन आपली इन्क्रीज होईल हायड्रोकार्बनची तसं त्याचं बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे आपला पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. आता पहा, द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप हा कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. दिस ग्रुप इज कॉल्ड एज अ कार्बोनिल ग्रुप. अँड हिअर द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप ओरिजिनेट फ्रॉम द हायर इलेक्ट्रॉनिक ऑफ ऑक्सिजन रिलेट टू द कार्बन. ओके. आता हा ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीपेक्षा. ओके. आणि याच्यामध्ये जर तुम्ही जर रेझोनन्स हायब्रिड जर पाहिला त्याचा, ओके, सो दिस कॅरीज अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज, दिस कॅरीज अ पार्शियल positive charge. Okay, and therefore there is a polarity of carbonyl groups. The carbonyl carbon has a positive polarity. Carbonyl carbon has a positive polarity, therefore it is electron deficient. As a result, carbon atom is electrophilic and is susceptible to attack by the nucleophile. Okay, आता इथं तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये कार्बोनिल कार्बन जो आहे हा कार्बोनिल कार्बन, ओके, हॅज अ पॉझिटिव्ह पोलॅरिटी. याला पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे, याला निगेटिव्ह पोलॅरिटी आहे, कारण या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स आहे. ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, कार्बन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, आणि ते ओरिएंट देमसेल्फ ॲज अ अपोजिट चार्जेस टू इच अदर. ओके, अपोजिट चार्जेस टू द इच अदर. दिस इज अ पार्शियल निगेटिव्ह, दिस इज पार्शियल पॉझिटिव्ह. ओके. द कार्बोनिल कार्बन हॅज अ पॉझिटिव्ह पोलॅरिटी. कार्बोनिल कार्बनला पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे, ऑक्सिजनला निगेटिव्ह पोलॅरिटी आहे. ओके. म्हणून हा कार्बन कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळे याला न्यूक्लियोफाईल अटॅक करू शकतो, आणि इतर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्याला किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन याच्यामध्ये होऊ शकते. ओके. दिस कार्बन ॲटम इज इलेक्ट्रोफिलिक, आणि इलेक्ट्रोफिलिक आहे,
इट इज इलेक्ट्रॉन लव्हिंग अँड ससेप्टेबल अटॅक बाय न्यूक्लियोफाईल. आता इलेक्ट्रॉन लव्हिंग आहे म्हणून इथं न्यूक्लियोफाईल अटॅक करू शकतो याच्यावरती. न्यूक्लियोफाईल कॅन अटॅक हिअर. न्यूक्लियोफाईल कॅन अटॅक हिअर. ओके, सो दिस इज द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. ओके, काय काय पाहिलं आपण याच्यामध्ये आपण नेचर्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पाहिले आपण. ओके, जे की स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये कसे आहे डायपोल इंटरॅक्शन आहे. ओके, अल्डिहाइड कीटोनमध्ये डायपोल इंटरॅक्शन ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक डिफरन्स बिटवीन द कार्बन अँड ऑक्सिजन. देन सेकंड पाहिलं आपण फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. आता जे फॉर्मल्डिहाइड गॅस आहे, बाकी अल्डिहाइड कसे आहेत लिक्विडमध्ये आहे, कीटोन पण लिक्विडमध्ये आहे, हायर मेंबर्स आर सॉलिड्स. सोलिबिलिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आता सोलिबिलिटी इनिशियली सोल्युबल आहे, लॅटर ऑन दे आर इनसोल्युबल इन वॉटर ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग. त्याच्या आपण ट्रेंड्स पण पाहिलं त्याच्यामध्ये. ठीक आहे, लास्ट पॉईंट आपण पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप्स पण पाहिलं आपण. लास्ट जो पॉईंट पाहिला आपण इन कंपॅरिझन पाहिले आपण अल्केन, इथर्स, अल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल अँड कार्बोक्सिलिक ॲसिडच्या बॉइलिंग पॉईंटची विथ द मॉलिक्युलर मास. ओके, अँड देअरफॉर दॅट विल गेट इन्क्रीजेस. ओके, सो इथे हे काही फिजिकल प्रॉपर्टीज, ज्या काही कॉमन फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्या फिनिश झाल्या. उद्याच्या लेक्चरला आपण रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आपण हा पॉईंट घेऊया. काही टेस्ट आहेत त्या टेस्ट आपण त्याच्यामध्ये घेऊ. ठीक आहे, थँक्यू.